कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 1. अरे काय झालं? असं का बघतोयस? हार घाल तिच्या गळ्यात, मिस्टर देशपांडे म्हणाले. सहीच करायची असते, ती केली आहे. हे हारबीर कशाला उगीचच? अर्जुन चिडतच म्हणाला. एवढं सगळं तुझं ऐकलं ना आम्ही? आता आमचं एवढं पण ऐकायचं नाही, त्याचे बाबा म्हणाले. त्याने हार घेतला आणि तिच्या गळ्यात घातला. तिनेही त्याच्या गळ्यात हार घातला. तशा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अभिनंदन मिस्टर अँड मिसेस देशपांडे. आजपासून तुम्ही दोघे पती-पत्नी झालात, रजिस्टर ऑफिसमधले साहेब म्हणाले. तसा गौरी आणि अर्जुनने एकमेकांकडे एक रागीट कटाक्ष टाकला. चला तर मग आजपासून आपण व्यायी झालोत. मिस्टर विनायक देशपांडे मिस्टर राजेंद्र जाधवांची गळाभेट घेत म्हणाले. हो, पण कन्यादान करायचं राहिलंच की. आजकालची मुले आपलं काही ऐकून घेत नाही. एकुलती एक मुलगी असल्यावर किती हौस असते मुलीचं लग्नाची. आता काय सगळी कसर रोहितच्या लग्नात भरून काढायला लागणार. त्यानेही असं काही डोक्यात आणलं नाही म्हणजे मिळवले. राजेंद्र जाधव म्हणजे गौरीचे बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. जेवढा कर्ज ताईंनी वाचवला ना, त्याच्या तिप्पट कर्ज मी करणार आहे आणि हौससुद्धा तिप्पटच होईल. रोहित हसत म्हणाला. हो, पण वेळेवर विचार बदलू नको म्हणजे झालं. मीनाक्षी, तू अशी का नाराज दिसतेस? केलं की तुझ्या लेकीने लग्न, जाधव म्हणाले. आता इथून ती डायरेक्ट सासरी जाणार. तिची पाठवणी अशी करायची. किती स्वप्न बघितली होती मी मुलीच्या लग्नाची, आणि हा काय लग्न सोहळा आहे? मीनाक्षी, गौरीची आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली. ते आपलं ऐकून लग्नाला तयार झाले हेच पार झालं. सगळं व्यवस्थित राहिलं तर सोहळे काय पुढे करता येईल. अर्जुनची आई अनिताताई म्हणाल्या. बरोबर बोलतात वहिनी. पुढच्या वर्षी लग्नाचा वाढदिवसाची पार्टी दणक्यात करूया, मिस्टर जाधव म्हणाले. हे कुठल्या कुठे जाऊन पोचले? इथे 6 महिने लग्न टिकेल की नाही ह्याची शाश्वती नाही. लग्नाचा वाढदिवसाची पार्टी करतायत. अर्जुन तोंडातच फुटफुटत आणि कुस्तीत हसत म्हणाला. ही आयडिया मात्र चांगली आहे. तेव्हा आपण ह्या दोघांचे काहीही ऐकून घ्यायचं नाही, मिस्टर देशपांडे म्हणाले. चला, आता इथेच थांबायचा विचार आहे का? मला महत्त्वाचे काम आहे, ऑफिसमध्ये जावे लागेल, अर्जुन म्हणाला. अरे, आजही ऑफिसमध्ये जायचं आहे का तुला? निदान 2 दिवस तरी सुट्टी घ्यायची ना, अनिता कपाळावर हात मारत म्हणाल्या. अर्जुन बाहेर जायला निघाला सुद्धा. तर आज गौरी आणि अर्जुनच्या रजिस्टर पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. फक्त दोघांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत. गौरी, तिचे आईवडील, भाऊ रोहित आणि अर्जुनचे आईवडील. अर्जुनची बहीण तन्वी सिंगापूरला शिकायला गेली होती, त्यामुळे तीही आजच्या सोहळ्याला उपस्थित नव्हती. गौरीच्या आईवडिलांनी तिला निरोप दिला. सासरी जाणार म्हणून दुःखी होणाऱ्यातली गौरी नव्हतीच. अगं आई, तू काही काळजी करू नको. मी 2 दिवसांनी येते घरी तुला भेटायला. मग तर झालं. चल बाय, निघते मी. रोहित, आई बाबांची काळजी घे, गौरी बोलली. विचारून यायचं ना, सांगता यायचं नाही. आणि सासरी जरा नीट वाग. माहीत आहे तुला, ते घर नवीन नाही, पण तरीही आपल्या मर्यादित राहायचं. सून म्हणून आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडायची, मीनाक्षी गौरीला समजावून सांगत होत्या. अगं, परत किती वेळा तेच सांगणार आहेस? मी करेन सगळं मॅनेज, गौरी म्हणाली. आजकालच्या मुली हुशार आहेत गं, त्यांना एवढं काही सांगण्याची गरज नाही. आणि आपल्या अनिता वहिनी आहेत ना, घेतील सांभाळून, मिस्टर जाधव म्हणाले. गौरीने एका हाताने त्यांचं कमरेला विळखा घातला. त्याने तिला एका साईडने आपल्या कुशीत घेतले. तेवढ्यात अर्जुनने जोरात हॉर्न वाजवणे सुरू केले. गौरी, चल बाळा, तो घाई करतोय, अनिता म्हणाल्या. हो आई, चला, गौरी म्हणाली आणि तिचं लेंगा सावरत चालू लागली. सगळेजण आता अर्जुनच्या गाडीपर्यंत आले.
अर्जुनच्या बाबांनी कारचे मागचे दार उघडून तिला आत बसायला लावले. अर्जुनला सुद्धा त्यांनी मागे बसायला लावले. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले. अनिताताई त्यांच्या शेजारी बसल्या. गौरीचे आई बाबा आणि भाऊ त्यांना हात हलवून निरोप देत होते. त्यांची गाडी आता घराच्या दिशेने निघाली. त्यांना निरोप देऊन जाधव कुटुंब आपल्या गाडीकडे आले आणि तेही आपल्या घराच्या वाटेने निघाले. देशपांडे कुटुंबीयांची गाडी स्वप्नपूर्ती निवासमध्ये दाखल झाली. अर्जुनचे बाबा विनायक देशपांडे यांनी नवीन सून घरात येणार म्हणून घराची छान सजावट करून घेतली होती. गेटपासून दारापर्यंत फुलाच्या पायघड्या पसरल्या होत्या. ते पाहून अर्जुनच्या कपाळावर मात्र आट्या पडल्या. पण त्याने तसे न दाखवता तो गाडीतून खाली उतरला आणि गौरीच्या बाजूचे दार उघडत तिला हात दिला. तीही त्याच्या हातात हात देत बाहेर आली. असाच हात धरून दारापर्यंत यायचे आहे, अनिता म्हणाली आणि लगबगीने आतमध्ये गेली. त्या दोघांना दारातच थांबवायचे सांगून त्यांनी आत जाऊन आरतीचे ताट आणि तांदळाचा कळश आणला. दोघांनाही ओवाळले. माप ओलांडून लक्ष्मीचं पावलांनी घरात ये, अनिता म्हणाल्या. आई, ह्याची खरंच काही गरज आहे का? अर्जुन त्रासरीक चेहरा करून म्हणाला. अर्जुन, तू गप्पच बस आता, अनिता जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या. तसा अर्जुन गप्पच बसला. गौरीने उजव्या पायाने माप ओलांडले आणि घरात प्रवेश केला. अर्जुननेही तिच्या मागून घरात प्रवेश केला. सगळेच येऊन हॉलमध्ये बसले. अर्जुन, जा, तिला तुझी रूम दाखव, अनिता म्हणाल्या. आई, मला आता ऑफिसला निघायचं आहे. तिला माहीत आहे रूम कुठे आहे. नाहीतर तू दाखव, मी निघतोय आता, अर्जुन म्हणाला आणि उठून जायलाही लागला. आजकालची मुले पण ना, कोण म्हणेल आज ह्याचं लग्न झालं, अनिता म्हणाल्या. कोणी म्हणाल्याने काय होणार आहे? आपल्याला माहीत आहे ना, बस झाले, त्याचे बाबा बोलले. गौरी, चल, मी तुला तुझी रूम दाखवते, अनिता म्हणाल्या. गौरीने मान डोलावून होकार दिला आणि त्यांच्या मागे निघाली. तिने सामानाची बॅग सकाळीच ड्रायव्हरच्या हाताने पाठवून दिली होती. ही तुमची रूम मी व्यवस्थित करून ठेवलेली आहे, बघ तुला आवडते की नाही. अर्जुन इकडे तिकडे सगळा पसारा करून ठेवतो, अनिता म्हणाल्या. ठीक आहे आई, काही वाटलंच तर घेईन मी करून, गौरी अतिशय नम्रपणे म्हणाले. ती रूममध्ये सगळीकडे नजर फिरवत होती. फार सुंदर बेडरूम होती ती. अनिताताईंनी सगळं नीटनेटकं करून ठेवले होते. रूमच्या गॅलरीत ओपन टेरेस होते. अनिताने दार उघडले आणि तिला टेरेस दाखवले. रंगीबिरंगी फुलांची आणि शोची झाडे कुंड्यांमध्ये लावली होती. शेजारीच एक झोपाळा बांधलेला होता. चल, मी आहे खाली, काही लागलं तर सांग, अनिता जायला निघाल्या. गौरीने हसून मान डोलावली. गौरीला त्या लेहेंगामध्ये कसं तरीच होत होते. तिने फ्रेश होऊन आधी कपडे चेंज केले. आजच्या सासरच्या पहिलाच दिवस, त्यामुळे टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घालता येणार नव्हते. त्यामुळे तिने लॅगिन कुर्ती घातली आणि टेरेसवर झोपाळ्यावर येऊन बसली आणि प्रियाला फोन लावला. प्रिया, तू कशी आहेस? प्रिया म्हणाली, मी ठीक आहे. तू कशी आहेस? हो, मी अगदी मजेत आहे, गौरी म्हणाली. एवढे छान वाटते म्हणून सांगू या ओपन टेरेसवर? मी तर एन्जॉय करते, पण त्या बेडकासोबत रूम शेअर करावी लागणार, ह्याचं जाम टेन्शन आलंय आता मला, गौरी म्हणाली. 1 वर्ष? अगं, फार जास्त झालं, मला नाही वाटत आम्ही 1 वर्षभर तरी एकत्र राहू. वर्षभरापूर्वी वेगळे होण्याची तरतूद केली आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये, गौरी हसत म्हणाली. गौरी आणि अर्जुनचे रजिस्टर पद्धतीने लग्न झाले. पण हे काय? लग्नात ते एकमेकांना रागीट लुक देत आहेत आणि हा अर्जुन नवरीचा गृहप्रवेश झाला आणि हा ऑफिसला पळाला. माझी वहिनी कशी दिसते? दाखव मला, तिला भेटायचं आहे,
तन्वी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि त्याने गौरीला खाली बोलवले. "गे आता बोल तुझ्या वहिनीशी." अनिता फोन तिच्याकडे वळवत म्हणाली. "हाय गौरी वहिनी, कशी आहेस? सॉरी हां, मला नाही येता आले तुमच्या लग्नात." तन्वी चेहरा पाडत म्हणाली. "मी ठीक आहे, तू कशी आहेस तन्वी? आणि लग्न अगदी साध्या पद्धतीने केले आहे आम्ही. तू नव्हतीस ना म्हणून." गौरी शांतपणे बोलत होती. "ए वहिनी, तू एवढी शांत आहेस आणि माझा दादा तर फारच चिडका आहे. तुला कसं काय आवडला तो?" तन्वी विचारत होती. "तो आकर्षण आणि प्रतिकर्षणचं नियम नाही का? विरुद्ध स्वभाव एकमेकांना आकर्षित करतात, तसेच काहीसं झालं." गौरी हसून म्हणाली. "वहिनी, तू तर फारच गमतीदार आहेस गं. तुझं माझं मस्त पटणार बघ. मला तर कधी तुला भेटते असं झालंय. ये ना मग लवकर, आम्ही तर तुझी फारच वाट बघत आहोत." "झाले 4च महिने राहिलेत, मग मी कायमची तिकडेच येणार. आम्ही सगळे वाट बघत आहोत तुझी." "हो चल आता, मी तुला जास्त त्रास देत नाही, नंतर फोन करेन तेव्हा निवांत बोलूया," तन्वी बोलली. गौरीने फोन अनिताकडे दिला. "भेटलीस वहिनीला?" "हो गं, छानच आहे माझी वहिनी. पण माझा भाऊराया कुठे गेला? तो दिसत नाही आहे." "तो ऑफिसला गेलाय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणाला." अनिता म्हणाल्या. "काय वेड लागलंय का त्याला? स्वतःच्या लग्नापेक्षा काही महत्त्वाचं काम असू शकतं? बघ ना, पण कुणाचं ऐकेल तर ना तो." "थांब, मी संध्याकाळी फोन करून चांगली कान उघडणी करते त्याची," तन्वी बोलली. "कर बाई, फक्त तुलाच घाबरतो तो," अनिता म्हणाल्या. संध्याकाळ झाली होती. अर्जुन घरी आलेला नव्हता, त्यामुळे अनिताची बडबड चाललेली. "कशाला चिडतेस? दिवे लागणीला असं चिडचिड करू नये. तूच तर बोलत असतेस ना, अर्जुनचे बाबा." "अहो पण याला कळायला नको का? आज त्याचे लग्न झाले आणि हा ऑफिसला जाऊन बसलाय. ती नवी नवरी काय विचार करत असेल समजायला नको? त्याची अर्धांगिनी बनून आली आहे ना ती." अनिता बी बोलत होत्या. तेवढ्यात गौरीही खाली आली. "गौरी बेटा, जरा देवाजवळ सांजवात लावतेस?" अनिता म्हणाल्या. "हो आई." गौरी देवाकडे जात म्हणाले. "आज माझं मुलाचं लग्न झालं, पण वाटतंय का लग्नघर आहे म्हणून एक पाहुणा नाही की घरात कुठल्या विधी नाही. किती म्हणून हौस होत्या माझ्या, पण नाही. याला रजिस्टर मॅरेज करायचं होतं." "बरं, आमचं जाऊ देत, पण ती वाट बघत असेल हा तरी विचार. तिची तरी काळजी करावी की नाही?" "अगं, पण तो ऐकत नाही म्हटल्यावर काय करणार? चिडचिड करून आपल्याला त्रास होणार. आज नवी नवरी घरात आली आहे. बघ, काही गोडधोडाचं कर घरात. मी प्रयत्न करतोय शांत राहण्याचं, असू दे. खरंच चुकलं माझं, नको ह्यावेळी अशी चिडचिड करायला." "तेच म्हणतोय मी," देशपांडे म्हणाले. "श्रीखंड पुरीचं बेत केलाय." "चालेल ना?" "चालेल ग, माझी आणि अर्जुनचीही आवडीचा. पण सूनबाईला काय आवडते ते विचारलंस की नाही? तिच्यासोबत निवांत बोलायला वेळ कुठे मिळालाय अजून? तीही कंटाळली असेल. जा की गप्पा मार तिच्याशी थोडा वेळ." "नाही हो बाबा, अजिबात कंटाळले नाही मी, आणि कुठेही जाण्याची गरज नाही. मीच आली आहे दोघांची गप्पा मारायला." गौरी त्यांच्याजवळ येऊन बसत म्हणाली. "अरे वा, हे बघ बाळा, हे तुझं सासर असलं तरी अगदी तू तुझ्या घरी राहत होतीस तेवढंच कम्फर्टेबल इथेही राहायचं. इथे तुला कोणत्याही गोष्टीसाठी बंधन घालणार नाही." विनायकराव म्हणाले. "थँक्यू बाबा. नवीन घरात कसं होणार म्हणून मला थोडंसं टेन्शन वाटत होतं, पण आता तुमच्याशी बोलल्याने अजिबात वाटत नाही." तिघेही बराच वेळ गप्पागोष्टी करत होते. विनायकरावांचा बिझनेस पूर्णपणे अर्जुनने सांभाळला होता, त्यामुळे ते आता घरीच राहायचे. फारच गरज असेल तर ते ऑफिसकडे फिरकायचे. अनिताताई तर पूर्ण वेळ गृहिणी होत्या.
बिझनेसमॅनची बायको असूनही त्यांना कुठल्या गर्व नाही, विनाकारण मिरवण नाही, कुठेही अगदी सहज मिक्स व्हायच्या. त्यांनी आपल्या गोड आणि मनमिळावू स्वभावाने माणसं जोडून ठेवली होती. घरी भरपूर नोकर चाकर असले तरी सर्व कामात त्या जातीने लक्ष देत होत्या. रात्रीचे 9 वाजून गेले होते. अर्जुनची सगळेजण घरात वाट बघत होते, पण अजूनही त्याचा पत्ता नव्हता. त्यासाठी सगळे जेवायला थांबलेले. तेवढ्यात बाहेर अर्जुनच्या गाडीचा आवाज आला. आलाय वाटतं, चला आता जेवायला घेऊया, अनिता म्हणाल्या. अर्जुन गाडी पार्क करून आतमध्ये आला. तुम्ही सगळे कशाला जेवायला थांबलात माझ्यासाठी? आई, तुला किती वेळा सांगितलंय माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. नाही थांबणार यापुढे. आता तुझी बायको आली आहे ना, ती बघेल तुझ्या जेवणाचं, अनिता म्हणाल्या. अर्जुनने गौरीकडे एक कटाक्ष टाकला आणि आलोच म्हणून आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. गौरी टेबलावर जेवण लावण्यात व्यस्त होती. अर्जुन फ्रेश होऊन खाली आला. त्यानंतर सगळे जेवायला बसले. अर्जुन गौरीच्या अगदी समोरच्या खुर्चीवर बसला. उद्या सत्यनारायणची पूजा आहे, जरा लवकर उठावे लागेल. आज लवकर झोपा, अनिताताई म्हणाल्या. अर्जुन आणि गौरी दोघांनी एकमेकांकडे बघितले. त्यांना अनिताचं बोलण्यातलं मतितार्थ कळला होता. माहीत आहे तुला, नाही आवडत ती सत्यनारायणची पूजा, पण काही रीतीभाती असतात त्या पार पाडाव्याच लागतात. नवविवाहित दाम्पत्यासाठी आवश्यक आहे ती, अनिता म्हणाल्या. हो आई, कळलं मला, अर्जुन त्रासिक चेहरा करत म्हणाला. जेवण आटपून तो लवकरच आपल्या रूममध्ये निघून गेला. अनिता नको नको म्हणत असताना गौरीने त्यांना डायनिंग टेबल आवरायला मदत केली. आज तुझ्या लग्नाचा पहिला दिवस आहे, नको कामाला हात लावू, अनिता म्हणत होत्या. ह्याला काम म्हणतात का आई? गौरी म्हणत होती. थोड्या वेळाने गौरी आपल्या रूममध्ये निघून गेली. अर्जुन लॅपटॉप घेऊन बेडवर बसलेला होता. गौरी रूममध्ये येऊन झोपण्याची तयारी करत होती. ह्यावर एका ठिकाणी तुझी सैन करायची राहिली आहे, अर्जुन तिच्याकडे पेपर सरकवत म्हणाला. पेपर नीट वाचले आहेस ना? नसेल तर परत एकदा वाचून घे. नीट वाचले मी, परत परत सांगायची काही गरज नाही. सही कुठे राहिले ते बघण्यासाठी ती पेपर परत चाळू लागली. आईसोबत पार चांगलं गुळपीट जमलंय तुझं, पण ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल चुकूनही तिला सांगू नकोस, अर्जुन धमकीचं आवाजात म्हणाला. हे बघ अर्जुन, आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सरळ सरळ लिहिलं आहे, ह्या रूमच्या बाहेर आपण पती पत्नी म्हणून वावरणार आहोत. त्यामुळे त्यांच्या सुनेने त्यांच्याशी जसं वागायला पाहिजे तसंच मी वागत आहे. फक्त ह्या रूममध्ये आपण ह्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे वागणार आहोत. त्यामुळे तू मला शिकवू नकोस मी कोणाशी कसे वागायचे. ट्रस्ट फाईन, अर्जुन तोंड वाकडे करत म्हणाला. मलाही काही हौस नाही तुझ्याशी संसार करायची. आपण 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे, पण परिस्थिती जर आधीच हाताबाहेर गेली तर आपण त्या आधीही हे लग्न मोडणार आहोत. हे सगळं आपण ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलं आहे आणि मला नाही वाटत मी तुझ्यासोबत वर्षभर राहू शकेन, गौरी म्हणाली. आणि मलाही नाही वाटत मी तुला वर्षभर सहन करू शकेल, अर्जुन म्हणाला. गौरीने पेपरवर राहिलेली सही केली आणि कागद परत त्याच्याकडे फेकून दिले. बाजूला हो, मला झोपायचं आहे. हा माझं बेड आहे, तू माझ्या बेडवर माझ्यासोबत झोपणार आहेस? आर यू शुअर? तो डोळे बारीक करत विचारू लागला. मला सोफ्यावर झोप लागत नाही आणि खाली मी झोपणार नाही. मी इथेच बेडवर झोपणार, गौरी टसक्यात म्हणाली. माझी काही हरकत नाही, पण रिस्क तुझी असेल, आत्ताच सांगून ठेवतोय. गौरी त्याचे काही न ऐकता आपली पिलो टिवून झोपली. तो तिच्याकडे बघतच राहिला. बघतोस काय? लाईट बंद कर, मला प्रकाशात झोप येत नाही.
गौरी म्हणाले. तो तुझं प्रॉब्लेम आहे, माझं नाही. मी काम करतोय त्यामुळे लाईट तर बंद होणार नाही. बाकी तुझे तू बघून घे, अर्जुन म्हणाला. सकाळी पूजा आहे, लवकर उठायची आहे. तुलाही कळलं का? गौरी वैतागात म्हणाली. खरंच या बेडकाला सहन करावं लागणार आहे मला आणि ह्याच्याजवळ झोपायची मला काही हौस नाही. पण एवढा आलिशान बेड सोडून मी कशाला सोफ्यावर झोपू? तशीही मी तुझी झोप उडवायलाच ह्या घरात आली आहे. वेट अँड वॉच मिस्टर अर्जुन देशपांडे. गौरी मनातल्या मनात त्याला शिव्या घालत होती. अरे यार, मी कुठल्या प्लॅन करून हिला घरात आणलाय आणि ही तर माझ्या बेडवरच कब्जा करून बसली आहे. हिच्यासोबत मला बेडही शेअर करावा लागणार. कठीण आहे तुझं अर्जुन. हिला अद्दल घडवता घडवता माझ्या नाकी नऊ आले नाही म्हणजे मिळवलं. मी तुला सहजासहजी सोडणार नाही मिस गौरी जाधव. या अर्जुन देशपांडेशी पंगा घेतलेस तू. अर्जुन मनातल्या मनात चरपडत होता. गौरीला सकाळी जाग आली तेव्हा बाहेर चांगलेच उजाडले होते. सीट यार, उठायला जरा उशीरच झाला. आज पहिलाच दिवस आणि मी अशी उशिरा उठले. पण काय करू, नवीन ठिकाणी झोप व्यवस्थित लागली नाही. त्यात हे ध्यान बाजूला झोपलेलं. ती स्वतःशीच पुटपुटत अर्जुनकडे नजर टाकत बोलली. तो शांत झोपलेला होता. गौरीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती बाथरूममध्ये गेली. लग्नासाठी कपडे घेताना पूजेसाठी पैठणी घेतली होती. लाल रंगाची पैठणी, त्यावर जांभळ्या रंगाची बॉर्डर. गौरीने पैठणी घातली आणि त्यावर हलकासा मेकअप केला. तिच्या गोऱ्या गोमट्या रंगावर आणि नाजूक बांध्यावर ती पैठणी फारच खुलून दिसत होती. नवी नवरी अगदी शोभून दिसत होती. ती तयार होऊन खाली जायला निघाली. तसंच अर्जुनला जाग आली. त्याने डोळे उघडून बघितले तर समोर गौरी उभी होती. त्याची तिच्यावरून नजरच हटेना. काय ते रूप, अगदी काळजाला स्पर्श करणारा. ओय हेलो, पूजा आहे, लवकर उठ आणि आवर, गौरी त्याच्यासमोर हात फिरवत म्हणाली. तिच्या आवाजाने तो भानावर आला आणि उठून बसला. ही जोकर एवढी कशी काय सुंदर दिसते. मी तर क्षणभर हरवलोच होतो, मनातच म्हणत तो आपलं आवरायला निघून गेला. गौरी खाली निघून गेली. आलीस बेटा, आणि हा अर्जुन कुठे राहिला? अनिता विचारत होत्या. आई ते आवरत आहेत, येतीलच, गौरी म्हणाली. फार सुंदर दिसत आहेस. काजळचा तीट लावून देते, कुणाची नजर लागायला नको, त्या तिच्या म्हणाली. थोड्या वेळातच गुरुजी येतील, मी पूजेचं सगळं साहित्य काढून ठेवते, अनिता म्हणाल्या. गौरीने अर्जुनसाठी रूममध्ये चहा घेऊन आली. तो टॉवेलवरच आरशासमोर उभा राहून केस पुसत होता. गौरीला बघताच तो थोडा ओसाळला. इथे कशाला आणलंस चहा? मी आलो असतो ना खाली. अर्जुनने पटकन अंगात टी शर्ट चढवला. थोड्या वेळात पाहुणे यायला सुरुवात होतील. मग लक्ष राहणार नाही म्हणून आईने पाठवलाय. आणि हो, उपवास करायचा आहे म्हणाल्या. आज गौरी पटकन बोलून गेली. उपवास? आता ही काय कटकट आहे, तो वैतागात म्हणाला. ते तुम्ही आईनाच विचारून घ्या. ती बसून शांतपणे तिचं चहा पित होती. सकाळी 9 वाजताचा पूजेचा मुहूर्त होता. पूजेसाठी ज्यांना आमंत्रण दिले होते ती मंडळी आता यायला सुरुवात झाली होती. अनिताताईच्या बहिणी, भाऊ आणि विनायकरावांचे बहिणी तसेच जवळचे मित्रमंडळी एवढेच लोक आमंत्रित होते. तरीही नाही म्हणता म्हणता बरीच मंडळी जमायला लागली होती. सगळेजण गौरीशी ओळख करून घेत होते. तीही हसून सगळ्यांना उत्तर देत होती. अनिता, सोंड लाखात एक शोधून आणलीस, पण चिरंजीव कुठे आहेत आपले? अनिताची चुलत बहीण शीला म्हणाली. हा काय आलाच, अनिता अर्जुनकडे नजर टाकत बोलली. अर्जुनने जांभळ्या रंगाची शेरवानी घातलेली, तोही अगदी राजविंडा दिसत होता.
लक्ष्मीनारायणासारखं जोडा शोभून दिसतोय दोघांच्या. नजर काढून घेशील बाई दोघांची, शीला म्हणाली. कशी आहेस मावशी, अर्जुन म्हणाला. मी छानच आहे, पण तुझ्यावर नाराज आहे बघ. असं लग्न करायची पद्धत असते होय कुठे? एवढी सुंदर बायको शोधून काढलीस आणि लग्न मात्र घरातल्या घरात. मला तर नाही पटलं बुवा हे, शीला मावशी म्हणाली. अगं कशाला नाराज होतेस मावशी, प्रत्येकाचे आपले विचार असतात आणि मला नाही आवडत लग्नावर वायफळ खर्च करायला, अर्जुन म्हणाला. पण एकदाचं होतं ना लग्न, आयुष्यभर आठवणी पुरतात त्याच्या, शीला मावशी बोलत होत्या. पण बरेच जण अर्जुनसोबत बोलण्यासाठी पाहत होते, त्यामुळे तोच दुसरीकडे निघून गेला. तोही सगळ्यांची विचारपूस करत होता. थोड्या वेळाने पुजारी आले तसे दोघांनाही पूजेसाठी पाटावर बसायला सांगितले. अर्जुनच्या डाव्या बाजूला गौरी बसली. बाजूला पाहुणे मंडळीची कुजबूज चाललेली होती. जोडा अगदी छान दिसतो, सून चांगली मिळाली वगैरे वगैरे. काल त्या दोघांचं लग्न झालेलं, पण दोघांनाही असं काही वेगळं वाटलं नाही. परंतु आज असं एकमेकांच्या जवळ बसून हाताला हात लावून पूजा करणे गौरीला जरा ऑकवर्ड फील होत होते. अर्जुनलाही तिचं असं नटून थटून जवळ बसणं आणि तिचं हातांचा स्पर्श मनात काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती. पण त्याने दुर्लक्ष केले. बराच वेळ पूजा चालू होती. तो तर बसून बसून कंटाळला होता. एकतर त्याला हे पूजा पाठ वगैरे काही मान्य नव्हते, पण आईच्या आग्रहाखातर करावे लागायचे. सगळे आरतीसाठी उभे राहिले. दोघांनी आरती केली. पूजा संपली तसं अर्जुनने मोकळा श्वास घेतला. गौरी अर्जुन सर्व मोठ्यांचा पाया पडून घ्या, आणि त्या ताई म्हणाल्या. अर्जुनच्या कपाळावर तर आट्याच पडल्या, तरीही नाईलाजाने तो सगळ्यांचा पाया पडायला समोर आला. दोघंही जोडीने सगळ्यांचा पाया पडत होते. अरे तिला ओळख तरी करून दे, तिला कशी ओळख असेल सगळ्यांची, शीला मावशी म्हणाली. हो, ही आमची शीला मावशी, अर्जुन गौरीला सांगू लागला. ती हसून सगळ्यांचं पाया पडत होती. सगळेजण तिचं कौतुक करत होते आणि तिला मन भरून आशीर्वादही देत होते. शोधून बायको आणलीस बरं का अर्जुन, प्रेमविवाह केलास म्हणून असं गुपचूप उरकून घेतलास ना लग्न, त्याचे काका म्हणाले. अर्जुन फक्त हसला. काय काय अर्थ काढून मोकळी होतात ही माणसं. मने प्रेमविवाह केलाय अर्जुन, मनातल्या मनात म्हणाला. आणि ताईचं चेहऱ्यावर कालपेक्षा समाधान दिसत होते. पूजा पार पडली, त्यामुळे आता सगळं निर्विघ्न होणार असं त्यांना वाटत होतं. का नाही वाटणार? आईची काळजी त्यांना वाटतच असते की आपल्या मुलाचं संसार सुखाचं व्हावं. आणि त्यांचं मुलाचे तोडीशी तोड मुलगी मिळाली होती, तेही त्यांच्या पसंतीची, त्यामुळे तर त्या जास्तच आनंदात होत्या. खंत मात्र एकच होती की त्यांनी लग्न रजिस्टर पद्धतीने केले. कुठलीही हौस मौज करायला मिळाली नाही की मिरवायला मिळाले नाही. तरी मुलांचा संसार सुरू झाला ह्यातच त्यांना समाधान होते. मग उद्या कुलदेवीला दर्शनाला जायचं असेल ना, अर्जुनची आत्या म्हणाली. हो, उद्या पाठवते दोघांनाही कुलदेवीच्या दर्शनाला, अनिता म्हणाली. अर्जुनचे लक्ष तिचं बोलण्याकडे होते. त्याने इम्पॉसिबल म्हणून आपली मान हलवली. अनिता त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होत्या. सगळ्यांची जेवणे सुरू होती. अनिता आणि विनायकराव सगळ्यांना आग्रहाने जेवणाचे बघत होते. 4 वाजता सगळे पाहुणे मंडळी निघून गेले. आता घरातले सगळे जेवण करायला बसले. अर्जुन आणि गौरीचा उपवास होता. त्यांनी सकाळपासून काही खाल्लेले नव्हते. आता दोघांनाही उपवास सोडला. उद्या तुम्हा दोघांना कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे, नंतरच तुमचा संसार सुरू होईल, अनिता म्हणाल्या.
आई तुझ्या आग्रहखातर पूजेला तयार झालो ना मी. आता हे काय अजून? अर्जुन वैतागात म्हणाला. कुलदेवीचे दर्शन केल्याशिवाय संसार सुरू होत नाही. आपण कोणत्याही शुभकार्याचं आधी कुलदेवीचं आशीर्वाद घेतो माहिती आहे ना तुला. नवीन जोडप्याने कुलदेवीच्या दर्शनाला जावेच लागते. तुम्ही दोघं सकाळी निघताय, अनिताताई म्हणाल्या. अर्जुनच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. आई म्हणते ते बरोबर आहे. बाकीचे रिवाज आपण थांबवले, पण हा नाही थांबवता येणार. तू उद्या जाऊन ये. तुला काही अडचण नाही ना गौरी? विनायकराव म्हणाले. नाही बाबा, गौरी म्हणाली. नाही बाबा, पण मला आहे ना. मला कुठे हिच्यासोबत संसार सुरू करायचा आहे, तो मनातच म्हणाला. काही म्हणालास का अर्जुन? 4 तासांचा रस्ता आहे बाबा. पुढल्या आठवड्यात गेलं तर चालणार नाही का? अर्जुन म्हणाला. अजिबात चालणार नाही. उद्याच जावे लागेल, विनायकराव म्हणाले. आणि कुलदेवीचे दर्शन होईपर्यंत दोघांनी अंतर ठेवून राहायचं, आई हळूच म्हणाली. गौरीने मात्र लाजून मान खाली घातली. तर अर्जुन आईकडे रागाने बघायला लागला. जेवण आटोपल्यावर आईने तिला पूजा कशी करायची, सोबत काय काय न्यायचे आहे सगळे काही समजावून सांगत होती. तीही सगळं नीट ऐकून घेत होती. तिला ह्या लग्नाची काही देणं घेणं नसलं तरी देवधर्माचं सगळं व्यवस्थित पार पाडायचं असते हे तिला कळत होतं. संध्याकाळ व्हायला अजून वेळ होता, म्हणून तिने थोडा वेळ आराम केला. अर्जुनला जास्त घरात करमत नव्हते, म्हणून तो बाहेर निघून गेला. रात्री 9 वाजता अर्जुन घरी परत आला. अरे, नवीन लग्न आहे, थोडं बायकोसोबत वेळ घालवावा. बाहेर काय काम असतं रे तुझं? विनायकराव म्हणाले. बाबा, असतात कामं, मी रिकामा आहे का? अर्जुन म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून आला.